तिने आज निश्चय केला की आज त्याच्यासमोर जाऊन उभं राहायचं आणि म्हणायचं की मला मनसोक्त पाहून घे. आणि तिने त्याच्याकडे वाटचाल सुरू केली. तेवढ्यात त्याच्या मित्रांनी त्याला जोराची हाक मारली. प्रज्योत, प्रज्योतने अपेक्षेच्या स्वप्नातून गडबडून त्या आवाजाकडे पाहिलं आणि तो त्याच्याकडे जाण्यास वळला. प्रज्योतने मागे वळून पाहिलं. अपेक्षेची पावलं त्याच्याकडे येण्याची थांबली होती. अपेक्षाला आज त्या मुलाचं नाव कळलं होतं. काही दिवसांनी अपेक्षालाही कळलं की वृषालीने तिला ज्या मुलाबद्दल सांगितलं होतं तो प्रज्योतच आहे.